नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे आणि बारो तांबे या मतदारसंघामध्ये महिला आरक्षण आलेलं आहे. सुनीता बोराडे विरुद्ध माई लांडे असा सामना होतोय आणि ही जी अटीतटीची लढत आहे आणि ती वेगळ्याच मनोरंजनात्मक पायरीवर येऊन ठेपलेली आहे. देवराम लांडे यांचं कालची पत्रकार परिषद आपण पाहिली. वेगवेगळ्या विनोदी अंदाजामध्ये त्यांनी त्यांच्या ज्या पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन देवराम लांडे यांचं काय आहे घोटाळे किंवा काही आतल्या बाहेरच्या गोष्टी बाहेर काढल्या. परंतु आता माझ्यासोबत किरण लोहकरी सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार संदीप भाऊ. आता ह्या सगळ्या या बारो तांबे ही जी निवडणूक चाललेली आहे ती योग्य मार्गाने चालली असं वाटतं? खरं तर महिला आरक्षण आलेलं आहे आणि जे काही उमेदवार जे आहेत पंचायत समितीचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, ह्या तिन्ही दोन्ही पॅनलच्या महिला उमेदवार आहेत आणि त्यामुळं खरं तर ह्या महिलांच्या निवडीच्या संदर्भात ही इलेक्शन असल्यामुळं त्याच्यावरती फोकस व्हायला पाहिजे. परंतु मागच्या 2-3 दिवसापासून मला असं वाटतं की कुठंतरी वेगळ्या दिशेने ती निवडणूक जायला लागलेली. दोन्हीकडून चुका काढतायत असं म्हणायचं? हा, दोन्हीकडून म्हणजे मला असं वाटतंय की मुख्य फोकस हा त्या उमेदवार असायला पाहिजे होतं. परंतु काही बाबतीत मी म्हणेन दोन्ही बाजूकडून काही प्रमाणात काय म्हणतो आपण त्याला, पातळी सोडून टीका होती आणि त्याच्यामुळं दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की इलेक्शनचा थोडासा ट्रॅक बदलला जातोय. मला सांगा का जनतेच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कोण पाहिजे, कसा हवा? जनतेच्या मनातला जिल्हा परिषद, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी काय सांगितलं की आपला जो लोकप्रतिनिधी आहे हा आपला आवाज उठवणारा पाहिजे, आपले प्रश्न सोडवणारा असला पाहिजे. आणि त्यामुळं आता जे संभाव्य जे काही उमेदवार आहेत दोन्ही पॅनलचे, त्याच्यापैकी आपला आवाज कोण बनू शकतं ह्याचा विचार करून जनता यावेळेस मतदान करणार आहे. तुम्ही काय पाहता कोण बाबा? आता माई लांडे आहेत, देवराम लांडे यांच्या सुनबाई आहेत, उच्च शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, काम करणारे आहेत. दुसऱ्या बाजूला सुनीता बोराडे, फारसा काही राजकीय वारसा नाही आहे, परंतु करतायत, शिकतायत अजून. कुणाची निवड जनतेने करायला हवी? खरं पाहिलं तर शिक्षणाचा भाग हा राजकारणामध्ये तेवढा म्हणजे संविधानाने कंपल्सरी केलेला नाही आहे तो की बाबा उमेदवार शिकलेलेच पाहिजे. याचं कारण असं आहे संदीप भाऊ की आपल्या इथं जे वेगवेगळे समाज घटक आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे म्हणजे काही जे समाज आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय उच्च आहे. म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक पिढी अशी सापडेल की ज्यांची 5वी पिढी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि ह्या भागात असं सापडेल की कदाचित त्यांची पहिलीच पिढी शिक्षणात आहे. त्याच्यामुळे शिक्षणाचा निकष हा संविधानाने लावलेला नाही आणि ह्या भागामध्ये विशेषतः आदिवासी भागामध्ये आता तुम्ही 2 जनरेशनमध्ये जर बघायला गेला, म्हणजे समजा आता माझी पहिली पिढी शिकते, समजा मी पहिल्या पिढीचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे समजा अजून एक 15 वर्षांनी जर गेले ना तर माझी मुलगी ही चांगली शिकलेली असणार आहे. त्याच्यामुळे हा सगळा तुलनात्मक जर आपण बघितलं तर सुनीताताई ह्या साधारणपणे त्यांचं वय साधारण 40-45च्या आसपास असेल. त्यामुळे त्यावेळेसची परिस्थिती, आश्रमशाळा होत्या, आश्रमशाळेमध्ये शिकायला आई वडील जिरायत शेती करणारे, मोलमजुरी करणारे, त्या पार्श्वभूमीतून त्या शिकलेल्या आहेत. त्या तुलनेने माईताईंचं जर तुम्ही बघाल तर पार्श्वभूमी ही त्यांचे वडील हे प्राध्यापक आहेत. त्यामुळे त्यांना शेवटी कसं असतं, कुटुंबाचं तुमचं आर्थिक जर पाठबळ असेल, सगळ्या गोष्टी असेल तर तुमच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीची मला वाटतं तुलना होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे 4थी पास होते, परंतु त्यांच्याकडं अनुभव एवढा तगडा होता की ते चांगल्या IAS ऑफिसरला त्या ठिकाणी ते बोलण्यामध्ये ऐकत नव्हते. तर मला वाटतं सुनीताताई मागचं तुम्ही पाहिलं असेल की सुनीताताई ज्यावेळेस आल्या त्या हळूहळू त्या समाजकारणात उतरत गेल्या आणि आज त्यांची प्रगती जर बघितली तर त्या समाधानकारकरित्या या सगळ्या गोष्टींना हे करू शकतात असं मला वाटतं. पण माझं मत काय संदीप भाऊ की शेवटी कशी स्त्री ही म्हणजे काय पहिल्यापासून स्त्रीवरती कुटुंबामध्ये कायम त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो आपल्या समाजामध्ये
आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम होत असतो. आज आज त्या शिकण्याची धडपड करतायत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, या तिन्ही उमेदवार आहेत ना, ह्या आपल्या कामासाठी ह्या कुटुंबातल्या एक व्यक्तीवर अवलंबून नाही आहेत. आज तुम्ही बघा समाजामध्ये त्या फिरतायत. म्हणजे कमलताई असतील, त्या स्वतः सगळ्या गोष्टी ग्रामसभा असतील किंवा पंचायत समितीला येणं, कॉन्फिडंटली त्या सगळ्या गोष्टी बोलणं. नीलमताई असतील, त्याही तशाच प्रकारे कॉन्फिडंटली बोलतात. आपल्या सुनीताताईंमध्ये तो कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, की ह्या सगळ्या उमेदवारांच्या मागची जर टीम जर तुम्ही बघितली, तर त्यांच्याकडं प्रचंड कौशल्य आहे. वेगवेगळे शिक्षित लोक आहेत, त्याच्यामध्ये ॲडव्होकेट आहेत, त्यानंतर काही संशोधक आहेत, काही प्राध्यापक आहेत. तर ह्या सगळ्यांचा उपयोग मला वाटतं त्यांना भविष्यामध्ये होणार आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी भविष्यात आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं अतिशय चांगल्या प्रकारे करतील. एक जर तुम्ही म्हणताय ना, की जर शेवटी त्याच्यात एकाधिकारशाही जर निर्माण झाली, म्हणजे एखादी व्यक्ती एकच अख्ख्या गटाचा निर्णय घ्यायला लागली, तर त्यापेक्षा अशा 10 जणांना विचारून निर्णय घेतलेला कधी चांगला. वास्तविक पाहता अनेक जणांची जी पक्ष संघटनेची ह्या गणातली जी लोकं होती, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, त्यांनी सुनीताताई, नीलमताई आणि कमलताई या तिघींना तिकीट मिळावं याच्यासाठी वारंवार अतुल शेठशी संपर्क साधला होता. त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी वारंवार विनंती करूनही मला वाटतं शेवटच्या म्हणजे फॉर्म भरायला 2 दिवस राहिले असताना त्यांनी तो निर्णय कळवला आणि त्यामुळं मग सर्व पक्ष संघटना त्याच्या विरोधात गेली. आणि शिवसेनेसारख्या म्हणजे तुमची विचारसरणी थोडीशी शिवसेनेच्या विरोधात आहे. हो, तरी तुम्ही आता ह्या उमेदवाराचं काम करताय. बरोबर. आणि तसंच लोक सुद्धा हे जे मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये शिवसेनेला जास्त हे करत नाहीयेत. त्याचं कारण असे संदीप भाऊ, की ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे आणि ते करत असताना सगळ्यांचा आग्रह हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मिळावं असा होता. परंतु तो न मिळाल्यानं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी ठरवलं, की आपल्याला त्या ठिकाणी ही निवडणूक लढवली पाहिजे आणि त्याच्यामधून पक्ष निवडताना शिवसेनेची निवड झाली. कारण शिवसेनेची ह्या गटात ताकद आहे. त्यामुळं तो सर्वांनी सामूहिक निर्णय घेतला, की शिवसेनेत जायचं. शिवसेने पक्षाकडे समजा लोक आता थोडं हे पाहतात, आदिवासी लोक विशेषतः, तर त्याचा काय होईल, तोटा होईल, फायदा होईल, कसं काय वाटतं? तसं नाही म्हणता येणार संदीप भाऊ. कारण याच्या अगोदर मागचा जो जिल्हा परिषद उमेदवार होता, तो शिवसेनेच्या पक्षावरच निवडून आला होता. त्याच्यामुळं तसा फारसा दृष्टिकोन राहिलेला नाही. दुसरी गोष्ट, आता पक्षांमध्येच एवढं स्थित्यंतरं झाली आहेत, की तसं आता अनेक जण ह्या पक्षातून त्या पक्षात गेले, त्या पक्षातून ह्या पक्षात आले. त्याच्यामुळं ती काय फारशी आता भीती राहिलेली नाही. देवराम लांडे याच्यापूर्वी अगोदर हे होते, जिल्हा परिषद सदस्य होते, नंतर अध्यक्ष झाले. आता ही त्यांची दुसरी टर्म आहे. काय नक्की विकास व्हायला होता आणि काय झाला नाही विकास? संदीप भाऊ, त्यांची ही तिसरी टर्म असणार आहे. 2 वेळा ते झालेले आहेत. आणि त्यांच्या आता सुनबाई म्हणजे तिसरी. आणि त्यांच्या निवडून नाही आले अजून. निवडून नाही आले, पण त्यांच्या भगिनी एकदा घरातल्याच होत्या, कुटुंबातल्या उपसभापती झाल्या होत्या. आणि तसं बघायला गेलं तर ऐतिहासिकदृष्ट्या जर तुम्ही बघितलं, तर मला वाटतं 92ला त्यांनी पहिली पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. त्याच्यामध्ये ते पराजित झाले होते. त्याच्यानंतर 2002ला पहिल्यांदा निवडणूक लढवली जिल्हा परिषदची. त्यांना शेवटच्या क्षणाला तिकीट मिळालं होतं. त्यावेळेस मला वाटतं ते आडरी साहेब म्हणून सुभाष आडरी होते ह्याचे उच्छिलचे. त्यांना तिकीट जाहीर झालं, त्यांनी मिरवणूक पाडली होती आणि त्याच्यानंतर शेवटच्या क्षणी वल्लभ शेठनी त्या ठिकाणी तिकीट बदललं आणि ते देवराम शेठ लांडे यांना मिळालं. आणि त्यावेळेस ते त्या ठिकाणी एक 2-2.5 हजाराच्या आसपास फरकाने विजयी झाले. त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगतो, तो इतिहास तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, परंतु त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्यावेळेसही मतविभाजन झालं आणि त्याचा फायदा देवराम लांडेंना झाला आणि ते त्यावेळेस निवडून आले. 2017ची निवडणूक जर तुम्ही बघितली तर भाऊसाहेब देवाडे, काळूशेठ शेळकंदे, कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार होता विश्वनाथ निगळे, त्याच्यानंतर बाकी अजून बारीक सारीक अपक्ष, असं मिळून जवळपास 8,000 आणि 16,000 मतदान विरोधात होतं. त्यांना 8,1500 मतदान पडलं आणि त्याच्यामुळे त्यांचा त्यावेळेस मतविभाजनातून त्या ठिकाणी ते विजयी झाले. आत्ताची निवडणूक जर तुम्ही बघितली तर ही दुरंगी लढत आहे.
मागच्या विधानसभेची जरी तुम्ही आकडेवारी काढली, एवढं भावनिक वातावरण असताना सुद्धा देवराम लांडेंना 12,500 मते आहेत आणि साधारण 16,000 मतदान त्यांच्या विरोधात आहे. तुम्ही जर तिन्ही उमेदवारांचं जर मतदान काउंट केलं तर 16,000च्या आसपास ते मतदान विरोधात आहे. त्याच्यामुळे आता दुरंगी जी लढत होणार आहे त्याच्यामध्ये निकाल स्पष्ट आहे. तर का देवराम लांडे का नकोय समाजाला? व्यक्तिशः त्यांचं म्हणजे माझं तर वैयक्तिक असं मत आहे की व्यक्ती म्हणून नाही, पण एक जी सामाजिक प्रवृत्ती जी असायला पाहिजे. आपण म्हणतो की समाजाचा विचार करणारी, समाजाविषयी दूरदृष्टी असणारी, आपल्याला आपल्या भागाचं जे डेव्हलपमेंट करायचे त्या संदर्भात दूरदृष्टी असणारी किंवा व्हिजन असणारी. एक 15-20 वर्षापूर्वी जी लोकांच्या अपेक्षा होत्या ना, त्या आता म्हणजे 2002 साली ते जे पहिल्यांदा निवडणूक लढले, तेव्हाची पिढी आणि आत्ताची पिढी यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यांच्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये त्यांचे दृष्टिकोन अतिशय बदललेले. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो आणि मला वाटतं त्या लोकांच्या आता जी काय म्हणतो ॲस्पिरेशन किंवा आकांक्षा आहेत, त्याला थोडंसं मला वाटतं की आत्ताचे जे प्रतिनिधी आहेत ते कमी पडत आहेत. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर बाकी सगळेजण सांगतातच जे काही ते जे आत्ता लोकांना एकंदरीत त्यांचा जो विकासाच्या कल्पना आहेत त्या लोकांना पटत नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं की मतपरिवर्तन लोकांनी करायचं ठरवलेलं आहे. मग तुमच्या जे उमेदवार आहेत सुनीता बोराडे ते काय करतील? सुनीता बोराडे ज्या आहेत त्यांच्यासोबत आपण वेगवेगळ्या भागाच्या संदर्भात जे दृष्टिकोन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मूलभूत सुविधा, ह्या भागामध्ये मूलभूत सुविधा आणि दुसरी गोष्ट काय असते संदीपजी, की फक्त जिल्हा परिषदचा उमेदवार हा विकास करणार नसतो ना. तुम्ही कुठल्या तरी पक्षाला अटॅच असता, त्याचा कोणतरी आमदार असतो, त्याचा कोणतरी खासदार असतो, त्याचा कोणतरी मंत्री असतो. ह्या सगळ्या गोष्टींना मला वाटतं जर आपण पाठपुरावा केला, आपल्यात जर तो दृष्टिकोन असेल तर मला वाटतं ही कामं करणं सोपं असतं. मला वाटतं आता जर शिवसेना पक्षातून सुनीताताई निवडून आले तर त्यांच्याबरोबर ही टीम आहे, इथले स्थानिक आमदार आहेत, उद्या शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून ही विकास कामं आणण्याची जबाबदारी ह्या सुनीताताईंवर असेल आणि त्या निश्चितपणे पार पडतील असा मला विश्वास आहे. गेली अनेक वर्ष वल्लभशेठ बेनके हे आमदार होते, त्यानंतर काही काळ दांगट होते, त्यानंतर अतुल बेनके, शरद सोनवणे, प्रत्येकाने एक एक टर्म घेतलेली आहे. कोणीच विकास केला नाही, एकटा देवराम लांडेच दोषी. नाही, त्याच्यामध्ये मला संदीप बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आज जर तुम्ही बघितलं तर आंबेगाव तालुक्याची तुलना करा किंवा खेड तालुक्याची तुलना करा. काय असतं की जे स्थानिक नेतृत्व असतं म्हणजे पक्षाचं की म्हणा किंवा आमदार असतील, खासदार असतील, ह्यांनी त्या भागामध्ये कार्यकर्ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे वळसे पाटलांनी एक पिढी घडवली आंबेगावमध्ये की ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदाधिकारी त्यांनी उदयास आणले. आता तेही त्यांचंही समजा एक पिढी संपलेली म्हणायला, परंतु असं काहीतरी एक व्हिजन पाहिजे नाही त्याकडं आणि त्यांनी तशा प्रकारची युवक आता अजिंक्यसारखा युवक आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. अशा कार्यकर्त्यांना ताकद देणं, असे कार्यकर्ते पुढे आणणं हे मला वाटतं इथलं नेतृत्व कधी करत नाहीत. त्यांना फक्त त्या निवडणुकीच्या वेळेला कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी वापर करून घ्यायचा आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचा, असाच प्रकार बऱ्याच वर्षापासून होते. तुम्ही जो असा आरोप करता, परंतु जे माजी आमदार हे होते अतुल बेनके आहेत, ते म्हणाले की ते अजिंक्य कोलप यांना आम्ही घेणार, त्यांना निवडून आणणार, त्यांना सभापती पद देणार. अजून कोणती अपेक्षा तुम्ही करताय? मला असं वाटतंय त्याच्यामध्ये अजिंक्यनी त्याच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये ते वरवर दिसायला जरी असं असलं तर त्यात काही आतल्या गोष्टी होत्या ज्या अजून मला वाटतं उघडपणे बाहेर आलेल्या नाहीत. त्या गोष्टी बाहेर आल्यानंतरच मला वाटतं ते सगळं स्पष्ट होईल की नेमकं जरी ते म्हणत असलं तरी काहीतरी टर्म्स अँड कंडिशन असतील किंवा अटी असतील, शर्ती असतील आणि त्या जर अजिंक्य फुलफिल करू शकत नसेल तर नुसतं तिकीट देतो म्हणून काही उपयोग नाही ना. म्हणजे काय अटी शर्ती होती? आता तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक क्षमता बघितल्या जातात उमेदवारांच्या
कदाचित त्याच्याकडून काहीतरी त्या संदर्भात अपेक्षा असेल, ती त्याच्याने पूर्ण होत नसेल. कदाचित मग त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अतुल बेनकेंचा काय दोष, देवराम लांडेचा काय दोष? त्यांचा दोष म्हणण्यापेक्षा ती अट घालून तुम्हाला तिकीट देतो, असं ते झालेलं असण्याची शक्यता अतुल आहे. बेनकेंनी सरळ सांगितलं का मी अजिंक्य घोलप यांच्या पत्नीला तिकीट देणार आणि त्यांचीच पत्नी सभापती होणार, असं सांगितलेलं आहे. नक्की अटी शर्ती कोणत्या होत्या? अजिंक्य का बोलत नाही? मला वाटतं अजिंक्यने सांगितलेलं आहे, की ही निवडणूक झाल्यानंतर तो त्याच्याविषयी सविस्तर खुलासा करणार आहे. मला वाटतं त्या त्या दोघांमध्ये जे संभाषण झालेलं आहे, कदाचित तुम्हाला त्या गोष्टीची कल्पना नाही. ते जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नेमकं काय घडले आणि तिकीट कारण मग जर एवढे जर सहज सोपं असतं, तर अजिंक्यला म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नव्हती ना. बरोबर आहे ना? तुम्ही जर नेतृत्व म्हणताय की जर त्यांना सांगता येत नाही अटी शर्ती, तर लोकांनी तरी का त्यांच्याकडे बघायचं? कुठल्या अटी शर्ती? तुम्ही ते म्हणतात ना अजिंक्य घोलप बुवा ते सांगती नाही, हं, निवडणूक झाल्यावर सांगू. हं. मग नक्की कसला दबाव आहे त्यांच्यावर? अजिंक्यवर कुठला दबाव असण्याचं कारण नाही. परंतु मला असं वाटते एकंदरीत जो काही सुरुवातीपासूनचं ठरलेलं, की तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट मिळालं पाहिजे. त्याच्यातून काही गोष्टी घडल्या असतील आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या ज्यात तो म्हणतोय, की अ, माझ्यावरती काही आर्थिक गोष्टींच्या देवराम लांडे साहेबांशी काहीतरी चर्चा झाली. त्याच्यातून काहीतरी आर्थिक मागणी पुढे आली आणि त्या सगळ्या माझ्या आवाक्याबाहेर होत्या. त्याच्यामुळे त्याने ते अ, अ, त्यापेक्षा आपण शिवसेनेत जाऊन लढवायचा निर्णय घेतला असेल त्यांनी. देवराम लांडे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं का अजिंक्य घोलप यांनी त्यांच्या मुलाची शपथ घेऊन सांगायचं का देवराम लांडेंनी त्यांच्याकडे 30 लाख रुपयाची किंवा काय मागणी केली होती का? अजिंक्य हा खोटं बोलतोय असं देवराम लांडे यांनी सांगितलं. काय सांगाल? संदीप भाऊ, या सगळ्या भागात 25 वर्षापासून मी राजकारण बघतोय. या सप्ताह आणि राजकारणात सगळं बोलणं, ह्याच्यावरती माझा विश्वास नाही. त्याच्यामुळं कोण कोणाची शपथ घेईल आणि कोण काय बोलेल आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, ह्या बाबतीमध्ये मी तरी सांगू शकत नाही. कोणावरच विश्वास ठेवायचा नाही. नाही, कारण त्यांच्या पार्श्वभूमी तशा आहेत. याच्या अजिंक्य घोलपवर नाही ठेवायचं का? अजिंक्यने अजून स्पष्ट केलेलं नाही ना. तो म्हणला तुम्हाला 7 तारखेनंतर मी सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहे. मग तोपर्यंत काय? मग तुम्ही पक्ष नेतृत्वाला लगेच दोष देऊन का मोकळे होता? कारण पक्ष नेतृत्वाकडे फक्त अजिंक्यची मागणी नव्हती, पूर्ण गटातील कार्यकर्त्यांनी मागणी केली होती. फक्त अजिंक्यचा एकटा तिकिटापुरता विषय नव्हता ना तो संदीप भाऊ. वरचे झेडपीचा मला उमेदवार सांगा, अजिंक्य घोलप कोणाचा कार्यकर्ता? अतुल शेठचा. सुनीता बोर्डे कोणाचे कार्यकर्ते? त्या शिवसेनेत होत्या, परंतु त्या राष्ट्रवादीकडे मागणी करत होत्या. मागणी करत होते ना? हो. मग कुणाला न्याय जास्त द्यायचा? अजिंक्यला द्यायचा का सुनीता बोर्डेंना द्यायचा? नाही संदीप भाऊ, त्याच्यामध्ये पक्ष संघटनेचं म्हणणं होतं, की सुनीता बोराडे ह्या विजयी होऊ शकतात. त्यांच्या बाजूने ह्यावेळेस वातावरण आहे. त्याच्यामुळं ह्या दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट द्या. दुसरी गोष्ट, की हे जे तुम्ही नेतृत्व आता लादू पाहतायत आमच्यावरती, त्या नेतृत्वानं मागच्या काही वर्षामध्ये पक्ष संघटनेमध्ये एकदा ते आले होते. पुन्हा सोडली. त्याच्यानंतर विधानसभेच्या तोंडावर ते पुन्हा त्यांनी पक्ष बदल केला. त्याच्यानंतर ते निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा बदल केला आणि सातत्याने ह्या पक्ष संघटनेला खच्ची करण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या पक्ष संघटनेचा तीव्र विरोध होता. ही गोष्ट तितकीच खरी आहे. म्हणजे केवळ अजिंक्यला तिकीट मिळालंय म्हणून पक्ष संघटना त्या अजिंक्यबरोबर लढायला तयार नव्हती. अजिंक्यने उद्या जर ते तिकीट स्वीकारलं असतं, तर पक्ष संघटना अजिंक्यसोबत थांबली नसती. म्हणून शिवसेनेच्या माणसाला तिकीट द्यायचं. शिवसेनेचा माणूस जरी असला तरी तो अ, पक्ष संघटनेनं त्यांच्याशी जुळवून घेऊन त्यांना आपल्या विचाराचं करून त्यांना पक्षाकडे तिकीट मागायला लावलं होतं ना. मग त्यांनी प्रवेश केला का? त्यांना जोपर्यंत पक्षामध्ये घेत नाहीत तोपर्यंत तिकीट देणं शक्य नव्हतं ना. मग त्यांनी पक्ष प्रवेश का केला नाही? पण जोपर्यंत तिकिटाच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय होत नाही तोपर्यंत आणि अतुल शेठला वारंवार त्या ठिकाणी विनंती झाली होती की पक्षप्रवेश करा, पण त्यांनी पक्षप्रवेश करून घेतला नाही. आता अजित पवारांनी जे समजा तुमचं पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व अजित पवार म्हणजे आता आयात नाहीत, हं. त्यांनी तो निर्णय दिला होता. पक्ष संघटनेबाबत जर पक्ष प्रमुख जर निर्णय देत असेल, हं. तरी बंडाळी करायची काय गरज? आणि अतुल बेनके सभापती पद देत आहेत, तरी देखील तिकडं याला घ्या तर मी येणार, नाही तर मी येणार नाही.
परत अटी शर्तीचं काहीतरी करायचं, गोड बंगाल, परत बोलायचं का मी लगेच बोलणार नाही, नंतर बोलेल. मग हे नक्की का? संदीप भाऊ, मला असं वाटतं की जितकं मला राजकारणातलं कळतं, तितकं पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व हे कधी अशा प्रकारचे शक्यतो निर्णय घेत नाहीत. अ, ते स्थानिक नेतृत्वावरती बऱ्याचदा निर्णय असतात. परंतु ज्यावेळेस सोयीची भूमिका घेतली जाते, की ज्यावेळेस आपल्याला तिथं स्थानिक संघटनेला समजावणं अवघड असतं, त्यावेळेस ते वरिष्ठ नेतृत्वावरती तो निर्णय सांगितला जातो, की वरिष्ठ पातळीवरून घेतला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की अ, तो निर्णय मला असं वाटतं की अतुल शेट्टी यांचाच होता आणि परंतु त्यांनी तो अजितदादांनी घेतला असं सांगितलं. पण ठीक आहे, हरकत नाही, त्याचे काय म्हणजे तो त्यांचा निर्णय. अतुल बेनके म्हणतात, की माझ्यासोबत अमोल कोल्हे होते. अजितदादांनी सर्व निर्णय घेतलेला आहे. म्हणजे अतुल बेनके खोटे आहेत. अमोल कोल्हे पण खोटे आहेत. मग नक्की खरं मी कोण? त्यांना खोटं म्हणत नाही संदीप भाऊ. ह्या काही राजकीय अडचणी असतात. 2017ला मी ह्या सगळ्या गोष्टी जवळून अनुभवलेल्या आहेत. ह्या अशा प्रकारे जे सांगितलं जातं अ, ते त्यांच्या त्यांच्या सोयीचं असतं आणि त्याच्यामुळे ते सांगितलं जातं. ठीक आहे. अजून काय बोलायचं? बोला ना तुम्ही. काय मग पुढं काय आता? नाही, मला वाटतं आता आपण स्थानिक ह्याच्यावर येऊ ना. आता पुढं कसं प्रचार कसा सुरू आहे? प्रचार अतिशय चांगला सुरू आहे. मला वाटतं पूर्ण विभागामध्ये परिवर्तनाची लाट आहे. मला वाटतंय तुम्ही बघाल, की प्रस्तावित उमेदवाराच्या विरोधात प्रचंड लोकांमध्ये अस्वस्थता आहे. काय होतंय, की उमेदवार हा प्रस्थापित आहे. एक गोष्ट गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी 25 वर्ष या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. ते जरी म्हणत असले, की मी 2 टर्मच झालोय, पण प्रत्येक वेळेला तुम्ही निवडणुकीत तुमचा उमेदवार उतरवला आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही ते नेतृत्व डायरेक्टली, इनडायरेक्टली केलेलं आहे. कोण दिलं होतं त्यांनी? पहिल्या वेळेस 2002ला ते स्वतः उभा राहिले. हां. 2007ला ते पलीकडच्या गटातून उभे राहिले, डिंगोरे उदापूरमधून. त्यावेळेस ते यशस्वी झाले नाही. 2012ला त्यांनी इथं उपसभापतीपदाला त्यांची बहीण उभी केली आणि 2017ला परत तेच उभे राहिले. त्याच्यामुळं 25 सत्ता झाली का मग? सत्ता नाही झाली, पण ते प्रतिनिधित्व करतायत ना. आता तुम्ही त्याच ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर प्रतिनिधित्व करतात की पडल्यावर प्रतिनिधित्व होतं? संदीप भाऊ, ते फक्त जिल्हा परिषदेचे सदस्य नव्हते. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष म्हणून ते जरी असले तरी ते लोकप्रतिनिधी म्हणून किंवा नेतृत्व म्हणून ते मान्य झालेले आहेत ना. त्याच्यामुळं असं तुम्ही म्हणू शकत नाही ना, 5 वर्ष जर निवडून आले आणि 5 वर्ष माझी जबाबदारी नाही. तुम्हाला लोकांनी जे मतदान केलं त्यांनी काय करायचं? तुम्हाला मतदान केलंय ना प्रत्येक इलेक्शनमध्ये. त्यामुळे तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही ती. मग ज्यांना देवराम लांडे समोर जे उमेदवार पडले, हां. ते कुठं आहे आता? त्यांची जबाबदारी नाही का? तसं नाही संदीप. तुम्ही गोष्ट नीट समजून घ्या. ते जिल्हा परिषद अध्यक्ष होते. अध्यक्ष म्हणजे त्यात राज्यमंत्र्याचा दर्जा असतो आणि त्या व्यक्तीला एक विशिष्ट स्थान आहे. तुम्ही जर आज जरी पक्षामध्ये गेले तरी ते त्या प्रकारचे प्रोटोकॉल पाळले जातात. तुम्ही जर बारामतीमध्ये विश्वासनाना देवकाते जर असतील, तर त्यांना एक विशिष्ट स्थान आहे. त्याच्यामुळं ते नेतृत्व आहे त्या तालुक्याचं. त्याच्यामुळं बाकीचे उमेदवार पडलेले आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही. कारण बाकीचे काही जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले नाहीत. त्याच्यामुळे हा फरक तुम्ही लक्षात घ्या. मग आता सगळे हे जे राजकारण वगैरे सुरू आहे, देवराम लांडे म्हणतायत की मीच निवडून येणार, कोणी किती माझ्या विरोधात आले आणि ते विरोधकांवर वेगवेगळी टीका करतात त्यांच्या विनोदी शैलीमध्ये. कसं पाहता? मला असं वाटतंय की जसं तुम्ही आपली मगाशी चर्चा चालली होती, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते आणि त्याच्यामुळं आत्ताची निवडणूक ही वेगळी आहे. जनतेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. तुम्हाला मी सांगतो, गावागावामध्ये लोक उत्स्फूर्तपणे प्रचार करत आहेत सुनीताताईंचा. हे मी बघितलेलं आहे. लोक उत्स्फूर्तपणे बोलत आहेत. पण मी जसं मगाशी सांगितलं, की काय होतं, की सत्ता ही अशी असते, की ज्याच्यामुळं आदिवासी भाग गरीब आहे हो. त्याच्यामध्ये असं उघड-उघड जर बोलायला लागलं तर संजय साबळेसारख्या केसेस दाखल केल्या जातात किंवा हा जो 15-20 वर्षामध्ये जे तुमच्याकडे सत्तेने जे काही आलेलं आहे, ते जर आपल्या विरोधात जर कोण बोलायला लागलं तर त्याला चिरडून टाकायचं. ही जी वृत्ती वाढलेली आहे, त्याच्यामध्ये लोकांमध्ये आक्रोश आहे. आज संजय साबळेसारख्या तरुणावरती तुम्ही आज काय टीका केली, की तुला ₹1000 रोजाने आणले. मी संजय साबळेला चांगला ओळखतो. मी एक विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे, तो पण विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे.
आणि त्याची जडणघडणीची प्रक्रिया, माझी जडणघडणीची प्रक्रिया एकच आहे. त्याच्यामुळं तो जो आहे तो अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यावर तुम्ही आरोप करता, की तो ₹1000 रोजाने आलाय आणि कुत्र्यासारखं भुंकतोय. अरे तो इतिहासामध्ये त्याची पी-एच-डी चालू आहे. तिथपर्यंत त्याचे आई-वडील हे जिरायत शेती करून, हिरडा गोळा करून, मोलमजुरी करून त्या पोरांना त्यांनी शिकवलंय आणि ती पोरं आज इथपर्यंत पोहोचली. आणि तुम्ही एक म्हणजे काय म्हणतो त्याला, एक उच्च पातळीवरती तुम्ही नेतृत्व केलेलं व्यक्ती, एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टीवरून जर तुम्ही त्या कार्यकर्त्याला जर असं हिणवत असाल, तर आमच्यासारखे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. आणि या माध्यमातून मी सगळ्या विद्यार्थी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगतोय, संजय साबळे हा आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्यासारख्या व्यक्तीवरती जर अशा प्रकारचं जर नेतृत्व करणारी व्यक्ती जर अशा प्रकारे त्याला जर चिडवत असेल किंवा त्याच्यावरती खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करत असेल आणि त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला असेल, तर अशा प्रकारच्या नेतृत्व झुगारून लावलं पाहिजे आणि हे झुगारण्यासाठी ही वेळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे सुनीताताईला आपण या ठिकाणी मतदान केलं पाहिजे.